This beautiful hotel costs 17,600 per night. भाई. सो हाय, मी जिया. मी रिसेंटली सावंतवाडीला गेलेली आणि आम्ही संध्याकाळी पोहोचलेलो. तर आम्ही लगेच वुडन मार्केट स्ट्रोल केलं. एकदम मस्त होतं. म्हणजे तिथे खूप सारे फ्रूट प्लॅटर्स होते, चित्तारी आर्ट होतं, खूप सारे वुडन टॉयज होते. आणि मला तिथे एक स्पेसिफिकली डोरेमॉन दिसला, जो डोरेमॉन दिसत नाही आता. अँड देन बनू बाप्पांना बघितलं आणि खूप फुल मार्केट एक्सप्लोअर केला. आणि मला मग ही मिरर दिसली, जी हार्ट शेपमध्ये होती. आय लव्हड इट. मग हा टेलिफोन ज्याच्यावर मी काय प्रयत्न करत होती, की हा चालतोय की असाच शोपीस आहे की काय आहे ते बघत होती. आणि मग रात्री आम्ही मोती तलावावर गेलो, स्ट्रोल केलं, एन्जॉय केलं. एकदम शांत पाणी आणि अमेझिंग गेला तो रात्र. मग नेक्स्ट दिवशी मी लगेच तयार झाली सावंतवाडी पॅलेसला जायला. मला तिथेच काम होतं काही. दिवसाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराने केली आणि सुंदर असं मंदिर होतं. एंटर करताच एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि मग आम्ही सावंतवाडी पॅलेसला गेलो. मोठी-मोठी कोकोनटची ट्रीज होते अँड इट वॉज लुकिंग सो ब्युटिफुल. पॅलेस वॉज इटसेल्फ सो ब्युटिफुल. एकदम भारी होतं. आणि तिथे एक काका भेटले आम्हाला. ही वॉज ड्रॉइंग छत्रपती शिवाजी महाराज. Within 10 seconds, he drew the entire drawing, and I was so impressed by it. It was looking so amazing. The skill, talent, oh my god. These are the Ganjifa card boxes that I saw, and the vibrant colors were looking so amazing. आणि मग आम्ही त्यांच्या म्युझियमला पण गेलो. तिथे पूर्ण हिस्ट्री होती. एव्हरीथिंग अबाउट सावंतवाडी पॅलेस, who were previously the rulers in here, and then how time changed, evolved, and the family tree, everything. आणि आम्ही काही ओल्ड गंजिफा कार्ड्स, न्यू गंजिफा कार्ड्स बघितले. आधी कसे पेंट करायचे आणि मग आत्ता कसे करतात. आणि मग एन्जॉय केला सनसेट पॅलेसमधूनच. आणि इतकं सुंदर जागा आहे, इतकं मन शांत होतं नाही ते येऊन. खरंच जर तुम्ही सावंतवाडीला आलात नक्की इथे व्हिजिट करा. खूप सुंदर महल आहे. ॲक्च्युली सगळं बंद होतं, बट हे 2 गोष्टी ओपन होते, तर तिथेच मला व्हिजिट करायला भेटलं. आणि इथून मोती तलावाचा एक सुंदर असा व्ह्यू भेटतो. आणि हा एंट्रन्स होता. आणि मग मी मोती तलावावर थोडं टाईम स्पेंड केला, सनसेट एन्जॉय केलं. आणि मग आपल्या पुढच्या सवारीसाठी